इथं घे ना. हे काय? आणि बघू शकताय कोण आलेला आहे आमच्याकडे. ओवी भूषण पाटील आले. हे काय अवतार काय तुझा? इकडे बघू, ब्लॉग मध्ये दिसलंय. हॅलो, बघितलंय सगळ्यांनी तुला. मावशीचा ब्रश घेऊन काहीतरी करते असते. दाखव आता पूर्ण फेस. इकडे बघू. ही घरी आली की मावशीचे सगळे मेकअपचे प्रोडक्ट घेणार आणि मेकअप करत बसणार. पावडर लावते. असा आमचा खेळ आहे. आल्यानंतर पहिले मावशीच्या बेडरूम मध्ये घुसणार आणि सगळे प्रोडक्ट घेणार. बघू इकडे एकदा बघू. अरे माझी फ्रेंड हसतील माझ्यावर. अरे पण ओवी घरी काय करते हे समजायला पाहिजे ना. सुट्टी पडले तर. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि बघू शकताय आमच्याकडे कोण आलेला आहे. काल मी दीदीकडे गेले होते आणि आज दीदी, ओवी, भाऊ माझ्याकडे आलेले आहेत. कारण की मी सकाळीच आले पण आता मम्मी आले संध्याकाळी. ओके, कारण की रुमाल बघू शकताय सोबत कुठे ठेवला. काल गोळा खाला आणि आम्हाला लगेच सर्दी झाली आणि तिला कालच रात्री आमच्या सोबत यायचं होतं प्रीतच्या सोबत की मला मावशीकडे जायचं आहे. पण तिची तब्येत जरा डाऊन वाढवत आणि आता सुद्धा आहे, तिला सर्दी झालेली आहे. मग दीदीने काय पाठवले ना, आज सकाळी बाबांना फोन केला की लवकर या मला न्यायला, मला मावशीकडे सोडा. पप्पा लवकर आले आणि तिला माझ्याकडे सोडून गेलेत. प्रीत गेला कामाला. कारण की आज आहे स्पेशल दिवस दीदीसाठी, म्हणजे आमच्यासाठी की दीदीची आहे अॅनिव्हर्सरी. दीदी किती वर्ष पूर्ण आली? 14 पूर्ण. 14 वर्ष पूर्ण झाली. मला तर 14 वर्षाची व्हायला पाहिजे होत्या. तुला किती आहेत मग पूर्ण होई? तुला किती वर्ष पूर्ण आहेत मग? 10 कंप्लीट अक्षर चालू आहे. ओके, तर आज आहे दीदी आणि भाऊंची अॅनिव्हर्सरी. तर आमचं बाहेर जाण्याचा प्लॅन होता पण आम्ही विचार केला की आपण घरामध्येच मस्त बिर्याणीचा प्लॅन करूया. म्हणजे त्यानिमित्ताने गप्पा करत करत सगळं बनवू आणि जरा मजा येते. बाहेर गेल्यानंतर आपण डायरेक्ट ऑर्डर करून जेवतो. म्हणून आज विचार केला घरी बिर्याणी बनवू. आणि बिर्याणी बनवणारी माणसं पण हीच दोघं आहेत, म्हणजे ह्यांचीच अॅनिव्हर्सरी आहे आणि हीच दोघं बिर्याणी बनवणार आहेत. पण आमचे भाऊ बिर्याणी मस्त बनवतात की नाही हवी? येस, भाऊ सगळं जेवण मस्त बनवतात. तर आज भाऊ आमच्यासाठी नॉनव्हेज वाली बिर्याणी बनवणार आहेत, चिकन बिर्याणी. तर दीदी मदत करते, मी सुद्धा मदत करते. प्रीत गेलेला आहे कामाला. तर आजच्या ब्लॉगला पुढे शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते. सो स्टे ट्यून. ओके, इकडे आमचे सकाळपासून खेळ चालू आहेत काही ना काय. मी आज सकाळी ब्लॉग चालू केला नाही कारण की ओवीची तब्येत जरा डाऊन होती आणि मी एकटीच होती घरी. आता दीदी आली 3 वाजता. त्याच्यानंतर मग ओके झोपवली तिला मी जबरदस्तीने की बाबा संध्याकाळी आपल्याला मस्त. ती झोपतच नव्हती. जेव्हा मी तिला झोपायला तेव्हा तू झोपलीस. आता लगेच उठली. आता आम्ही फ्रेश होतो, आम्हाला फोटो सुद्धा काढायचे आहेत. तर भाऊ बिर्याणीची तयारी करतात. आम्ही त्यांना सगळी तयारी करून दिलेली आहे. आता आम्ही चेंज करू आणि जरा फोटो वगैरे काढूया, है ना. दीदी चहा मध्ये बिझी, तिला चहा लागतो. मी नाही चहा घेते म्हणून दीदी चहा घेत बसते आणि पाठी मागेच आम्ही बसलोय. जरा बरं वाटते जरा. हा, आजी आजोबांची सगळी बडबड चालू आहे. आम्ही तिघी इकडे आहोत. आणि इकडे तयारी चालू आहे बिर्याणीची. कांदा फ्राय केलेला आहे आणि इकडे तिला ब्रेड हवंय ओवीला. तिला मध्येच भूक लागते की नाही बघू इकडे. आणि इकडे ओट्यावर पूर्ण पसारा आहे. बिर्याणीची तयारी चालू आहे. इकडे भाऊंनी चिकनला सगळा मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे. भाऊंची पद्धतीने बनवतात मस्त. आणि आई पप्पांना आराम. हे दोघं जण काय खाते? आई चहा आणि बिस्किट चालू आहे. आज दोघांना आराम. आज भाऊ बनवणार आहे. आणि तू काय? आपण खायचं कालता हवाच का? तो बघ असा करायला कालता. तूप लावते. आमच्याकडे बटर नाही आणलेला म्हणून तूप लावून दिला. मस्त लागतो. आणि मला नुसता हा कांदाच खायची वाटते. तळल्यापासून मीच खाते एकटी. मस्त. कोणाला आवडतो असा तळलेला कांदा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही केलेला आहे चेंज आणि आम्ही आलोय वरती फोटो काढण्यासाठी. तर आमचं कॉम्बिनेशन बघू शकताय कसं आहे. दीदीचा जम्पसूट आहे आणि ओवीचा पण बघू शकताय कॉम्बिनेशन कसं आहे ते. आणि माझं असं आहे. मी फक्त वेगळी आहे. या दोघींचं सेम आहे.
आमच्या दोघांचे सेम कलर लाईट आहे बस. ओके सगळ्यात वेगळं आहे. ओके मी वेगळीच आहे. तर आम्ही आलोय वरती, पण बघू शकताय पाऊस पूर्ण काळोख केलंय. आम्ही आलोय फोटो काढण्यासाठी, फोटो आणि रील. कारण का बिर्याणीचं सगळं काम भाऊच बघतायत, त्यामुळे आज आम्हाला आराम आहे, फक्त फोटोज काढायचे आहेत असं आहे. आणि आता नेमकीच लाईट गेले, पाऊस आले तर बघा ढगं आले तर नेमकीच लाईट गेली. मग आता आम्ही आलो वरती. आता आमचे फोटो काढायला पण कोणच नाही, म्हणून आम्ही आणला ट्रायपॉड. काय हवा सुटले मस्त. बघ चला मस्त वाटतंय ना. हे बघ वणा लावलाय. काय वणवा वण नाही. तर मस्त वाटते वरती. आणि वाजले आता 5 सुद्धा वाजलेत नाही, तरी पूर्ण काळोख खायला लागलेला आहे. तर चला फोटो काढतो आणि मग केक आणायला आम्हाला जायचं आहे. कारण का प्रीतला यायला उशीर होणार, त्यामुळे मला पप्पांच्या सोबत जायचं आहे केक आणायला. त्यामुळे लवकर जाऊ. का पप्पांना रात्री गाडी तेवढी जमत नाही, कारण की समोरून लाईट मारली तर पप्पांना दिपायला होतं, म्हणून पप्पा रात्री जास्त गाडी चालवत नाहीत. तर पप्पांच्यासोबत पटकन जाईन मी, तर फोटो काढेन आणि मग जाईन पप्पांसोबत केक आणायला. जेवणाचं तर काय रेडीच आहे, भाऊ सगळं बघा. आज आम्हाला भाऊ तुम्ही फोटो वगैरे काढा, मी जेवणाचं बघतो असं आहे. आता ओवीची बघतो, ओवीचा आणि दिदीचा पहिले काढतोय आणि मग आमचा काढतोय. तुम्हाला तिघींचा एकदा पूर्ण फोटो दाखवतो आम्ही कशी दिसतोय ते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आमचे तिघींचे ड्रेस कसे आहेत ते. ओके तर आम्ही चाललोय केक आणायला. का मामा आलेला नाहीये कामावरून, तर आम्हाला आता जावं लागेल. 6 वाजलेले आहेत. सो लेट्स गो. तर म्हणजे माझ्या पप्पांच्या फ्रेंडचं दुकान आहे नवीन, त्याला केक्स अँड बेक्स, तिथेच चाललोय. तर तिकडेच चाललोय आम्ही केक घेण्यासाठी. तर बघूया कोणते फ्लेवर आलेले आहेत ते. आम्ही मेन माणूसला घेऊन चाललेला आहे, म्हणजे सिलेक्शन ओवीच करणार आहे. दरवेळी आमच्याकडे चॉकलेट केकच असतो, कारण की ओवीला चॉकलेट केकच आवडतो. आज वेगळं, आज व्हॅनिला नाही तर रसमलाई. ओके बघूया. तिघजण गाडीवर तर जागा होत नाही, तर ओवी मोठी झाले. नाही आता चॉकलेट नाही, पप्पांनी सांगितलंय चॉकलेट घ्यायचा नाही. मस्त मस्त फ्लेवर आहेत बघ. आणि आम्ही हाफ केक फायनल केलेला आहे. आपली बिर्याणी रेडी होते, ऑलमोस्ट झालेली आहे. भाऊंनी सगळं केलेलं आहे. आज आम्हाला किचन पासून सुट्टी. दम लावायला ठेवलेला आहे. आता परत थोडं फास्ट आहे, स्लो करायला लागेल. आणि वरती ठेवलेला आहे हंडा वजन. वाव मस्त. कलर पण परफेक्ट टाकलेत. गरम असेल भाऊ, त्याला जाड लागतं का. बघ बघ खाणार का. कलर टाकला अजून वास मस्त सुटला. भात उमललाय मस्त. तुमचं काय चाललंय दोघींचा. हो ते बघ एवढा मम्मीवर प्यार आलाय. दे ग तिला बदाम दे. वरचा भात. या केक आलेला आहे. वाव सुंदरच. मीच चॉईस केलाय. हो ग बाई. काय नाव आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी भूषण स्नेहा. सावकाश सावकाश, हाताला केक लागेल. मस्त आहे ना केक. डिझाईन पण सुंदर मिळाली आम्हाला. कसला फ्लेवर आहे. आईस्क्रीम फालुदा. आईस्क्रीम फालुदा. ओके. तर आई पप्पा दोघे सुद्धा रेडी आहेत. प्रीत सुद्धा आलेला आहे कामावरून. आज जरा लवकर आला. लवकर कुठे 7:30 झाले तरी. आता 8:15 झाले. जेवायचं आहे आम्हाला पण पहिले आम्हाला केक कटिंग करायचं आहे. आमच्या गार्डन मध्ये फुलं काढलीत, पण ती जरा आता कोमजली. रात्र झाली. आईने एवढा ताट सुंदर असा भरून ठेवलाय. हा गजरा बनवलायस का तुम्ही. नाही अच्छा डायरेक्ट काढलीस का. डायरेक्ट काढली. बापरे छान दिसतात. गजरा आंबोलीचा मस्त असं तेवढं काढली ताट. ठीक आहे चला. आईने फुलांचं ताट भरलंय. आणि ह्यांचं काय चाललंय. भाऊ रेडी होत आहेत. भाऊ कपडे चेंज करायला गेलेले आहेत, कारण की भाऊनी पूर्ण बिर्याणी वगैरे बनवलेली आहे. आम्ही आज तिघी मॅचिंग आहोत ना अशा. फक्त मी थोडी वेगळी आहे.
आणि दीदी अशी आहे. तर चल आता केक कटिंग करतो आणि आता जेवायचं आहे. बिर्याणी खायची आहे, केक खायचा आहे, आईस्क्रीम खायची आहे. ओके, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बस सावकाश सावकाश. आणि जर नवीन असाल तर सगळं करून टाका. तेच आता ही सकाळी जेव्हा आली होती ना तेव्हा एकदम अशी ताप असं नॉर्मल गरम होतं अंग आणि जरा नरमच होती. आता एकदम फ्री, चेहरा बघू शकते. केस विंचरायला पण टाइम नाही आमच्याकडे. केस तरी विंचरती. चला आलेले आहे. आत्ताच आमचं जेवण झालं आणि आम्ही आलो टेरेस वरती आईस्क्रीम खायला. मस्त पोट भरून जेवलो आणि आता आईस्क्रीम पार्टी करतोय. सगळे आले तिकडे आईस्क्रीम खायला. ते सगळं तुम्हाला काळोखावा दिसत असेल का. वरती एक लाईट आहे, सगळे बसलेत. भाऊ आणि प्रीती येतात. ओवीला आईस्क्रीम नाही देणार मात्र. मी देणार. तिला झालंय सर्दी पण तरी सुद्धा आईस्क्रीम हवी. तर असा होता आमचा आजचा दिवस. दीदी आणि भाऊंची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आम्ही. आता आईस्क्रीम खातो.